एक संतापजनक बातमी समोर येते. मिठाईमध्ये मृत उंदीर आढळल्याचा किळसवाना प्रकार समोर आलाय. नागपूरच्या पाचपावली परिसरातील ही घटना आहे. हिरा स्वीट्सवर अन्न आणि औषध प्रशासनाने त्यानंतर कठोर कारवाई केली आहे. हिरा स्वीट्सकडून स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं सुद्धा समोर आलंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेत. तेजस, हा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे, त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली आहे? नक्कीच जगदीश, आपण बघावं लागेल की धक्कादायक घटना जी आहे ते नागपुरातील पाचपावली परिसरात घडलेली या ठिकाणी जे आहे ते हिरा स्वीट्स आहेत. असं बघितलं तर नागपुरात वेगवेगळे ठिकाणी जे आहे ते हिरा स्वीट्स जे आहेत ते केंद्र आहेत. मात्र पाचपावली या ठिकाणी जर बघितलं असेल तर एफटीआयच्या तपासणी दरम्यान जे आहे त्यावेळेस जे अस्वच्छता असेल किंवा ज्या ठिकाणी सोनपापडी तयार होते अशा ठिकाणी जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी मेलेले उंदीर जे आहे ते मृत पावलेले उंदीर त्या ठिकाणी आढळले आणि या सगळ्या कारणावरनं जे आहे ते एफटीआयने त्या ठिकाणी जे आहे ते कारवाई केलेली आहे. संपूर्ण संदर्भात बघितलं असेल तर जे व्यावसायिक निलंब जे आहेत त्या ठिकाणी जे आहेत त्यांचे परवाने जे आहेत ते निलंब रद्द करण्यात आले आणि सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे तुकाराम मुंडे यांना देण्यात आले. तर अशाच प्रकारचे हिरा स्वीटचे जे केंद्र आहे ते नागपुरात त्याची सुद्धा तपासणी जी आहे ते एफटीआयकडून केली जाणार आहे. या संपूर्ण संदर्भात ज्यांना संतापजनक प्रकार जे उघडीस आल्यानंतर जे आहेत ते अनेक प्रश्न जे आहेत आता हिरा स्वीटवर जे आहे ते उपस्थित होत आहे. ठीक आहे. तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते. सर्वांचे धन्यवाद. नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे एका स्वीट दुकानावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.